2 ऑक्टोबर 2025 मिशन टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुप अंतर्गत आपण फ्री लाईव्ह क्लास सर्वांसाठी घेत आहोत. दुसरे सेशन आज दसऱ्यानिमित्त होत आहे ते मानसशास्त्र. डॉक्टर पूनम मोराळे मॅडम आपल्या सोबत आहेत. परत एक वेळ सांगतो की दसऱ्यानिमित्त आज आपण 399 मध्ये टेस्ट सिरीज ही रात्री 12 पर्यंत जे जॉईन होतील त्यांना ग्रुप 5 मध्ये आपण जॉईन करणार आहेत. आणि त्यासाठी जे अजून टेस्ट सिरीज ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी टेस्ट सिरीज ग्रुपला जॉईन व्हा. उद्याचं सेशन स्पेशल सेशन राहील आणि उद्याचं सेशन फक्त टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी राहील. कारण की त्या ठिकाणी टेस्ट सिरीजला बॅच 5 हाऊसफुल होत आलेली आहे. काही प्रवेश झाल्याच्या नंतर ही बॅच हाऊसफुल होते. रात्री 12 पर्यंत 399. रात्री 12च्या नंतर मात्र नियमितची फीस काय जी असेल ती आपली तुम्हाला उद्याच्याला ग्रुपवर सांगितली जाईल. पूनम मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. पूनम मोराळे मॅडम. येस सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आणि विश यू व्हेरी हॅपी दसरा सगळ्यांना. आज आपण बुद्धिमत्ता हा चॅप्टर पाहणार आहोत. पहा, सगळ्यांना दिसत असेल स्क्रीनवर. ठीक आहे. तर या संदर्भात काही आपण व्याख्या देखील बघणार आहोत. ते देखील टीईटीच्या एक्झामला विचारल्या जातात की कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणती म्हणजे व्याख्या जी काही मांडलेली आहे, डेफिनेशन आहे पहा. आणि तुमच्या पण संकल्पना क्लिअर होण्यासाठी व्याख्या अतिशय महत्वाच्या असतात. ठीक आहे. तर बुद्धिमत्ता हा टॉपिक आपण बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये देखील क्वेश्चन असतात. आता ही जी बुद्धिमत्तेची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल पहा, बुद्धिमत्तेचं स्वरूप देखील समजवून घ्यावं लागेल पहा. ठीक आहे. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, ते देखील आपण या चॅप्टर मध्ये किंवा या घटकामध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर अल्फ्रेड बिनी यांचं कार्य या बुद्धिमत्तेच्या नुसार म्हणजे किंवा बुद्धिमापनाच्या क्षेत्रामध्ये फार महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. तर त्यांनी एक महत्वाची व्याख्या इथे मांडलेली आहे. तर बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर अभिक्रियाशीलता, निर्णय शक्ती, समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, असं कोणी मांडलेले आहे पहा, बिने या मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या मांडलेली दिसून येते पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण तशाच व्याख्या बघणार आहोत. याच्यामध्ये पहिली जी व्याख्या तुम्हाला बिनेची सांगितली पहा, ती काय सांगितलेलं आहे, ती यामध्ये खाली असेल. यामध्ये आपण अभिक्रियाशीलता, निर्णय क्षमता आणि समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशी व्याख्या मांडली आहे. नंतर नेक्स्ट आहे पहा, वेशलर आहेत, की वेक्सलर झालं इथे. वेशलर यांनी व्याख्या मांडली आहे, बुद्धिमत्ता एक संघटित व सार्वजनिक क्षमता आहे. त्याच्या साहाय्याने व्यक्ती उद्देशपूर्ण क्रिया करते, विवेकशील चिंतन करते आणि वातावरणाबरोबर प्रभावीपणे समायोजनही करते पहा. ठीक आहे. ही वेशलर हा जो मानसशास्त्रज्ञ होता, त्यांनी बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये व्याख्या मांडलेली आहे पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, रॉबिन्सन अँड रॉबिन्सन. ठीक आहे. त्यांनी 1965 मध्ये सांगितलं आहे, बुद्धिमत्ता म्हणजे किंवा बुद्धी म्हणजे बोधात्मक वर्तनाने व्यक्ती आकलन करते, समस्या सोडवते, नव्या परिस्थितीत समायोजन करण्याची क्षमता आणि आलेल्या अनुभवांचा फायदा घेण्याची क्षमता दाखविणे म्हणजेच काय हो, बुद्धिमत्ता होय. ठीक आहे ना. म्हणजे बोधात्मक आपण बघितलेलं आहे पहा. त्याचप्रमाणे बुद्धीचा वापर करून आपण समस्या सोडवत असतो. नवीन जी काही परिस्थिती आहे पहा, त्याला कसं ऍडजस्ट व्हायचं किंवा समायोजन साधायचं, हे आपल्याला या बुद्धिमत्तेनुसार साधता येतं, अशी जी व्याख्या आहे ती रॉबिन्सन यांनी केलेली आहे पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोलिन यांची व्याख्या आहे पहा, परिस्थितीनुरूप आपल्या आचार विचारात, ही थर्ड जी व्याख्या आहे पहा, दिसून येईल, परिस्थितीनुरूप आपल्या आचार विचारात योग्य ते बदल करण्याची शिकण्याची मनाची शक्ती म्हणजेच बुद्धी होय. म्हणजे आपण जेव्हा बुद्धिमत्ता असते आपल्याकडे, तर तेव्हा आपण काय करत असतो,
की आचार विचारांचं देवाणघेवाण आपण करत असतो. ठीक आहे. म्हणजे कम्युनिकेशन जी काही स्किल आहे, ते स्वतःमध्ये डेव्हलप करतो, दुसऱ्यांना बोलतो. हां, तर ती शिकण्याची मनाची शक्ती म्हणजेच बुद्धी होय. त्याच्यानंतर डिसरबॉर्न यांनी सांगितलंय पहा, अनुभवाचा फायदा घेणे किंवा अनुभवाने शिकणे म्हणजे बुद्धी होय. म्हणजे प्रत्येक मानसशास्त्रज्ञांनी काय केलं आहे, की बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या दिसून येतात पहा प्रत्येकाने. हं. त्याच्यानंतर वुड्रो हे आहेत, त्यांनी 5वी जी व्याख्या आहे पहा, नवीन ज्ञान संपादनाची मनाची शक्ती म्हणजे बुद्धी होय. जे काही नवीन ज्ञान आपण शिकत असतो, ती शक्ती म्हणजेच बुद्धी होय, असं वुड्रोनी सांगितले. बिने यांनी सांगितलेलं आहे पहा, जी व्याख्या तुम्हाला मी आधीच पहिल्यांदा सांगितली आहे, की 1905 मध्ये यांनी मांडली आहे. 6वी जी काही व्याख्या दिसून येते पहा, ही महत्वाची आहे. तारतम्य, आकलन क्षमता आणि निर्णय क्षमता हे बुद्धिमत्तेचे पैलू आहेत आणि त्यांनी हे काय सांगितलं आहे पहा, व्याख्या काय सांगितलेली आहे, की अभिक्रमशीलता, निर्णय शक्ती आणि साधण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी होय. ही व्याख्या त्यांनी केली आहे पहा. ठीक आहे. आणि हे 3 पैलू यांनी मांडलेले दिसून येतात पहा आपल्याला. त्याच्यानंतर टर्मन यांनी 1916 मध्ये केली आहे पहा, अमूर्त विचार करण्याची आणि अनुभवातून काही शिकण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी होय. पहा मूर्त आणि अमूर्त स्वरूपामध्ये विचार करत असतो तर्कानुसार. हां, तर ही अमूर्त विचार करण्याची क्षमता आणि अनुभवामधून आपण ज्या काही नवीन गोष्टी शिकत असतो पहा, तर तिची क्षमता म्हणजे बुद्धी होय, असं टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी म्हणलं आहे. तर बर्ट आहे पहा, बुद्धिमत्ता ही एक स्थिर स्वरूपाची निसर्गदत्त बोधात्मक क्षमता आहे. स्थिर स्वरूपाची आहे आणि निसर्गदत्त आहे असं म्हणतात पहा. बट किम यांच्या मते परिस्थितीतील महत्त्वपूर्ण घटक ज्ञात करून त्या अनुरूप समर्पक प्रतिक्रिया करण्याची कृती म्हणजे बुद्धी होय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघता येईल पहा, किम यांच्या मते परिस्थितीनुसार महत्त्वपूर्ण घटक ज्ञान करून त्या अनुरूप समर्पक क्रिया करण्याची कृती म्हणजेच बुद्धी होय पहा. ठीक आहे. वेशलर हे देखील पहिल्यांदा बघितले आपण. नंतर ॲडम्स यांच्या मते 11वी आहे उपयोजित विचार. हं? उपयोजित विचार म्हणजेच काय हो? बुद्धिमत्ता होय. ॲडम्स यांनी ही व्याख्या केली आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भात. त्याच्यानंतर स्टर्न, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती आहे पहा. स्टर्न यांचं म्हणणं आहे. म्हणजे जी काही बदलती परिस्थिती आहे पहा आणि ज्या काही गरजा असतात, मग त्या पूर्ण करण्यासाठी जी काही आपल्याला एक विचार करण्याची शक्ती लाभलेली असते, तर ती म्हणजेच बुद्धिमत्ता होय. एबिंगहॉस यांचं देखील म्हणणं आहे पहा, तुटक किंवा अलग असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. एबिंगहॉस आहेत, त्यांनी स्मरण, विस्मरण या संदर्भात देखील संकल्पना मांडलेल्या आहेत. हं? तर त्यांचा देखील अभ्यास नंतर आपण पुढे करणार आहोत. एबिंगहॉसचं खूप महत्त्वाचं कार्य आहे स्मरण आणि विस्मरणाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी बुद्धिमत्तेच्या संदर्भात ते सांगितलेलं आहे, की काय पहा, तुटक आणि अलग असलेल्या भागांना एकत्र करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय. ठीक आहे. मॅकडुगल यांनी देखील व्याख्या केली आहे, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कला सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. गेट्स काय म्हणतात पहा, अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन म्हणजे बुद्धिमत्ता होय. त्याच्यानंतर थॉर्नडाईकने देखील बुद्धिमत्ता संदर्भात व्याख्या केली आहे. बुद्धिमत्ता म्हणजे वास्तवतेच्या दृष्टीने केलेली योग्य प्रतिसाद शक्ती होय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत पहा, विल्यम जेम्स. सापेक्षदृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी होय.
तर अशाच मध्ये आपण या बुद्धिमत्तेच्या संदर्भात काही व्याख्या बघितलेल्या दिसून येतात पहा. तुमच्या लक्षात आलं असेल, की यावरून एकंदरीत आपल्याला असं लक्षात येतं, की बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याच्या व्याख्येचा अभ्यास केल्यानंतर ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला काही गोष्टींचा आपल्याला समावेश करता येतो पहा. तर पहिलं आहे, की जे काही अभ्यास पूर्वानुभवाचा उपयोग करणे. हं? या व्याख्येवरून आपल्याला पुढील काही गोष्टी लक्षात येतात. कुठल्या? अनुभवाचा उपयोग करणे, म्हणजे जे काही नवीन अनुभव असतात, त्यांचा उपयोग करता येतो. त्यानंतर नव्या परिस्थितीत समायोजन आपल्याला साधता येते. समायोजन माहिती आहे सगळ्यांना, ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर अमूर्त अशी विचारसरणी आहे पहा. नंतर स्वतःमध्ये आवश्यकतेनुसार आपण काय करत राहतो? बदल करत राहतो. चेंज स्वतःमध्ये करत असतो. काही नवीन गोष्टी आहेत ते शिकण्याचा प्रयत्न असतात. ज्या काही जुन्या झालेल्या असतात, त्यांच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि नव्या काही आपण शिकत असतो. म्हणजे स्वतःमध्ये आवश्यकतेनुसार बदल करत असतो आणि त्याच्यानुसार काय होत असते, जी काही आपली बुद्धिमत्ता आहे, याचा विकास होत असतो पहा. हं? नवीन-नवीन गोष्टी शिकण्यात देखील येत असतात पहा. ठीक आहे? बरं ठीक आहे. PDF पाठवेल मी. याच्यानंतर आपण व्याख्या बघितल्या आहेत. आता नेक्स्ट पाहूया आपण बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटक. ठीक आहे? बोर्ड दिसतोय का बघा सगळ्यांना हां. पहा, आता बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटक आपल्याला बघायचे आहे पहा. दिसत असेल बोर्डवर लिहिलेलं आहे, की कोणकोणते घटक आहेत. तर त्याचा बुद्धिमत्तेवर हा परिणाम होत असतो. ठीक आहे? आता पहिला जो काही घटक आपल्याला दिसून येतं, तर तो काय आहे, की अनुवंश आणि परिस्थिती. इथे दिसलाय नंबर 1 चा आहे पहा, अनुवंश आणि परिस्थिती. ठीक आहे. तर आपण हे बघणार आहोत. एक-एक पॉइंट बघूया, की आता अनुवंश आणि परिस्थिती यांचा काय होतो पहा, बुद्धिमत्तेवर प्रभाव पडत असतो. हं? याच्यामध्ये पहा, अनुवंश म्हणजे आपल्याला आई-वडिलांकडून जे काही ठेवा मिळालेला असतो. त्यानंतर परिस्थिती म्हणजे काय? जे काही वातावरण असतं, घर किंवा शेजारी, शाळा असेल किंवा समाज यांच्याकडून आपण किंवा मुलं असतील हे काय करत असतात? शिकत असतात. त्यांना अनुभव नव्या अनुभवाद्वारे स्वतःमध्ये ते बदल करत असतात. म्हणून आपण बुद्धिमत्तेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये यांचा समावेश होत असलेला दिसून येतो. म्हणजेच काय? अनुवंश आणि परिस्थिती. हं? याचा बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. आता प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सारखी नसते. कारण का? तर व्यक्तिभेद असतो आपल्यामध्ये. जरी 2 जुळे घेतले, तरी त्याच्यामध्ये काय दिसून येतो पहा, व्यक्तिभेद असलेला दिसून येतो. कारण का? तर त्याला जी काही अनुवंश आणि परिस्थिती लाभलेली आहे, त्या कारणामुळे बुद्धिमत्तेमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो पहा. हं? म्हणजेच परिस्थितीमधून आपण काय करत असतो? अध्ययन करत असतो. आणि अनुवंश म्हणजे जन्मजात जी आपल्याला क्षमता लाभलेली असते, मिळालेली असते. हां, ती अनुवंशाद्वारे म्हणजे आई-वडिलांकडून मिळालेलं असतं पहा. म्हणजे जी काही बुद्धिमत्ता मिळालेली असते. म्हणजे बुद्धिमत्तेवर अनुवंश आणि परिस्थितीचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल पहा, वंश आणि राष्ट्रीयत्व. याचा देखील आपल्याला बुद्धिमत्तेवर परिणाम होत असलेला दिसून येतो पहा. आता वेगळ्या वंशातील असतील किंवा समुदायातील लोकं असतील, जिथे काही राहत असतील, तर त्यांच्या लोकांची जी काही बुद्धिमत्ता आहे, तर ती कशी असते पहा, वेगवेगळी असते. सारखी असते का? म्हणजे भारत असेल, पाकिस्तान असेल, अमेरिका असेल, हो की नाही? वेगवेगळ्या म्हणजे राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये
काय असतं पहा, बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो किंवा भिन्न स्वरूपाची असते. का असते? कारण तिथलं जे काही शिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान, तिथली जी काही संस्कृती असेल किंवा प्रगती असेल, तर त्यानुसार लोकांची बुद्धिमत्तेवर ते घटक परिणाम करत असतात. कुठले? की वंश आणि राष्ट्रीयत्व याच्यामध्ये. हं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येईल की वेगवेगळ्या वंशातील समुदायांच्या लोकांची जी काही बुद्धिमत्ता आहे, तर ती भिन्न स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. हं. म्हणजेच आयक्यू जो काही आहे, तर तो कमी जास्त स्वरूपामध्ये असलेला दिसून येतो. बुद्धिमत्तेवर त्याचा परिणाम पडतो पहा किंवा परिणाम होतो. त्याच्यानंतर जे काही आहे पहा वय. वय अतिशय महत्वाचं आहे आणि वयाचा देखील खूप मोठा परिणाम होत असतो पहा. आता आपण लहान असतो. लहान वयामध्ये काय असतं पहा, जे काही आपल्या स्मरणशक्ती असेल किंवा ग्रहण शक्ती किंवा शिकण्याची जी काही जलद गती असते, तर ती जेव्हा आपलं शिकण्याचं वय असतं, तर त्याच्यामध्ये काय असतं, लवकर होत असते आणि जसं-जसं वय वाढत जातं, तर ती कमी होत जाते. हं. तर त्यामुळे पहिल्यांदा आता जे काही लहान मुलं आहे, त्याला काय असतं पहा, पहिल्यांदा खूप त्याची जलद गतीने विकास होत असतो त्याचा. त्याचा कारण का? तर शिकण्याची त्याची शक्ती काय असते? जलद गतीने असलेली दिसून येते. तर त्यामुळे वयाचा देखील बुद्धिमत्तेवर हा परिणाम होत असतो पहा. हं. त्यानंतर आर्थिक परिस्थिती. ही देखील महत्त्वाची आहे. आता आर्थिक परिस्थिती याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं पहा, की प्रत्येक कुटुंबाची म्हणजे आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. हां. आता एखादं संपन्न कुटुंब असेल किंवा आर्थिक बाबतीमध्ये चांगलं जर कुटुंब असेल, तर ते मुलांचं पोषण असेल किंवा शिक्षण असेल, तर ते चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळेच त्यांचा जो काही बुद्धीचा विकास आहे पहा, तर तो चांगला होत असलेला आपल्याला दिसून येतो. का? कारण त्यांना सर्व जे काही गोष्टी आहेत, तर त्या मुबलक स्वरूपामध्ये मिळालेला असतो. तर त्याच्यामुळे आर्थिक परिस्थितीचा हा बुद्धिमत्तेवर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. आता एखादे गरीब असतील किंवा वंचित वर्गातील मुलं असतील, तर त्यांना काय असतं शिक्षणाचा अभाव असतो, जेवणाची वगैरे समस्या असतात. तर त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या बुद्धीचा विकास तेवढा होत नाही. कारण का? की त्यांना ते मिळत नाही. म्हणजे जे काही मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांचा संधीचा जो काही अभाव असतो. हं. तर त्यामुळे बुद्धीवर त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिंगभेद. याचा देखील परिणाम होतो पहा, असं म्हणलं जातं, की मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हं, यांचा देखील बुद्धिमत्तेवर परिणाम होत असतो. परंतु दोघांना जर योग्य जर संधी दिली, तर देखील दोघंही समान प्रगती करू शकतात. आधीच्या काळी असं असायचं पहा, की मुलगी परक्याचं धन आहे, त्यांना कशाला शिकवायचं. पण आता ती गोष्ट राहिली नाही, की मुली या प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल असलेल्या दिसून येतात पहा. हं. तर त्याच्यामुळे अ, एवढा बुद्धिमत्तेवर त्याचा फारसा फरक पडत नाही. परंतु घरच्यांची जशी मनस्थिती आहे, त्याच्यानुसार जर त्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं, तर मुली देखील प्रगती करू शकतात किंवा दोघंही प्रगती करू असलेले आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. लिंगभेदामध्ये. त्याच्यानंतर संस्कृती पहा. आता संस्कृती कल्चर असेल, तर याचा देखील बुद्धिमत्तेवर परिणाम पडत असतो पहा. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तुम्हाला, तर शहरी असेल किंवा ग्रामीण असेल, हं. त्याच्यामध्ये जी काही वाढलेली मुलं असतात, त्यांच्यावर त्या संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो पहा. हं. तर त्याच्यामुळे जी काही संस्कृती लाभलेली आहे, त्याचा देखील प्रभाव आपल्या बुद्धिमत्तेवर होत असलेला दिसून येतो पहा. त्याच्यानंतर आहार, न्यूट्रिशन आहार याचा देखील प्रभाव पडतो पहा. आत्ताच सांगितलं, की तुम्हाला मेंदूची जी काही वाढ आहे, विकास आहे किंवा जे काही पोषण आवश्यक आहे, तर ते जर मिळालं, तर मुलं विकसित होतात, त्यांची वाढ चांगली होते. त्यामुळेच त्यांचा जो काही बौद्धिक, भावनिक, सामाजिक, मानसिक जो काही विकास आहे, तो देखील त्याच्यावर अवलंबून असलेला दिसून येतो पहा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पौष्टिक आहार हे खूप म्हणजे चांगला आहार जर भेटला, तर मुलांची कार्यक्षमता देखील चांगली असलेली आपल्याला दिसून येते.
समजा जर त्यांना व्यवस्थित जेवण नाही मिळालं, म्हणजे कुपोषण असेल, भूकमारी असेल किंवा आजारी असतील, तर त्याच्यावर देखील बुद्धिमत्तेचा परिणाम होत असलेला दिसून येतो पहा. म्हणजे त्यांची आयक्यू लेवल कमी असलेली दिसून येते. तर त्यामुळे पूरक पोषण किंवा आहार हा बालकांना मिळणं फार गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पहा सामाजिक परिस्थिती. हे देखील महत्वाची आहे. जी काही सामाजिक परिस्थिती किंवा परिवेश लाभलेला आहे, जो काही म्हणजे मित्रपरिवार असतील किंवा शेजारी असतील किंवा जे काही वातावरण त्यांना लाभलेलं आहे, तर त्यांचा बुद्धिमत्तेवर परिणाम होत असतो. हं. आता एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, की अ, काही असे घर किंवा कुटुंब असतात पहा. तर त्याच्यामध्ये जी काही वाढलेली मुलं असतात, तर त्यांच्यावर काय होतं, की वेगवेगळ्या स्वरूपाचा परिणाम होत असलेला दिसून येतो. का? कारण मुलं ही अनुकरण करत असतात पालकांचं असेल किंवा इतर ज्या ठिकाणी ते राहत असतात त्यांचं. म्हणजे आता एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं, तर म्हणजे आता एखाद्या चाळीमध्ये राहत असतील किंवा एकच मिनिट तर त्याचं जे वातावरण असेल, तर त्याच्यावर हा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजे चोरी, दरोडा वगैरे असं काही करत असतील, त्या शेजारी वगैरे असं काही घडत असेल, तर त्यांच्यावर हा सामाजिक परिस्थितीचा परिणाम होत असतो बुद्धिमत्तेवर, असं आपल्याला इथे सांगता येईल पहा. ठीक आहे. किंवा नकारात्मक जर वातावरण असेल घरामध्ये, हं, भांडणं होत असतील सतत किंवा शिव्या वगैरे अशा स्वरूपाचं जर वातावरण असेल, तर त्यामुळे देखील काय होतं, की मुलांना अ, परिणाम होत असतो. बुद्धिमत्तेवर त्यांच्या परिणाम होत असलेला दिसून येतो. आणि जे काही चांगलं वातावरण असेल, सकारात्मक असेल किंवा सहकार्याची भावना असेल, हं, तर त्याचा देखील म्हणजे चांगला वातावरणाचा बुद्धिमत्तेवर चांगल्या स्वरूपाचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. तर त्याच्यामुळं बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटकांमध्ये हे 8 घटक अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात पहा. हं. ठीक आहे. याविषयी कळलं सगळ्यांना? हे कळलं असेल तर आपण पुढे जाऊया. बुद्धिमापन म्हणजे काय हे महत्त्वाचा टॉपिक आपण बघूया. समजलंय सगळ्यांना? बुद्धिमापन. हं. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, की इथे बोर्डवर राइट साइडला दिसत असेल, की ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे पहा बुद्धिमापनाच्या संदर्भामध्ये. हं. तर बिने आणि सायमन यांनी काय केलं आहे पहा, 1905 मध्ये पहिली बुद्धिमत्ता चाचणी ही प्रकाशित केली आहे. त्याच्यामुळे जो काही बिने यांना बुद्धिमापन चाचण्याचा जनक असं देखील म्हणतात पहा. हं. ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचे क्वेश्चन येऊ शकतात. टी-ई-टीला विचारलेले आहेत, की 2 क्वेश्चन होतात पहा. की बुद्धिमापन म्हणजे जी काही पहिली बुद्धिमापन चाचणी आहे, ती कोणत्या साली ही तयार करण्यात आली होती? तर 1905 साली तयार करण्यात आली आहे पहा. इथे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. हां. आणि जनक चाचणी बुद्धिमत्तेचा बुद्धिमापन चाचण्याचा जनक हे एकच मिनिट हां. हे 1905 ठीक आहे. ही पहिली बुद्धिमापन चाचणी तयार करण्याचा मान त्यांना भेटलेला दिसून येतो. पडायच लागल्या सारखं एकच मिनिट हां. त्याच्यानंतर बुद्धिमापनाचा जनक असं देखील बिने यांना म्हणलं जातं. ह्या 2 गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या, तर एक्झाममध्ये चांगले मार्क्स आपल्याला भेटू शकतात. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बुद्धिमापन म्हणजे काय? हे महत्त्वाचं बघायचं आहे. हं. परिणाम करणारे घटक आणि पहिली जी काही चाचणी आहे, तर ती बिने आणि सायमन यांच्या सहकार्याने त्यांनी केली आहे पहा. किती? 1905 साली केलेली दिसून येतो आणि बिने यांना मानसशास्त्रीय चाचण्याचा जनक असं देखील म्हणलं जातं. ठीक आहे.
आता बुद्धिमापन याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहा. 1905 मध्ये त्यांनी काय केली पहा, पहिली चाचणी तयार केली आहे. ठीक आहे, बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, 1908 मध्ये देखील त्यांनी नवीन चाचणी केली आहे. जे काही याच्यामध्ये ज्या काही वाटल्या होत्या किंवा कालबाह्य झालेल्या गोष्टी होत्या, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे पहा. आणि 1908 साली त्यांनी नवीन स्वरूपामध्ये सुधारण्यात आली पहा. त्याच्यानंतर 1911 साली देखील ती सुधारली गेली पहा, 1911 मध्ये. ठीक आहे. या चाचणीमध्ये बिने यांच्या बुद्धिमापन चाचणीमध्ये सुधारणा करून 1911 मध्ये देखील त्यांनी नवीन चाचणी केलेली दिसून येते पहा. त्यानंतर टर्मन यांनी जे काही मानसशास्त्र होऊन गेले पहा, टर्मन यांनी काय केलेलं आहे पहा, 1916 मध्ये बदल केलेला आहे. आणि त्याच्यामुळे या चाचणीला स्टॅनफोर्ड बिने चाचणी म्हणून ओळखली जाऊ लागली बघा. ही जी काही चाचणी आहे, टर्मन यांनी काही बदल केला आहे आणि ही स्टॅनफोर्ड बिने स्टॅनफोर्ड बिने ही चाचणी म्हणून ओळखली जाऊ लागली. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये अनेक अजून सुधारणा करण्यात आल्या. 1937 असेल, 60, 1972, 86 आणि 2004 मध्ये सुधारणा करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो पहा. आता ही बुद्धिमापनाची जी संकल्पना आहे पहा, ती आपण बघणार आहोत. म्हणजे काय IQ टेस्ट आपण कसं काढतात, IQ काढतात की नाही, मग ती कशा पद्धतीने काढतात, तर ती आपल्याला इथे पाहायचं आहे पहा. आता याच्यामध्ये महत्वाची जी काही संकल्पना आहे, तर ती आहे पहिल्यांदा शारीरिक वय. ठीक आहे, शारीरिक वय. आणि दुसरी जी काही महत्वाची कन्सेप्ट आहे पहा, ते आहे मानसिक वय. बुद्धिगुणांकाच्या ह्याचं चाललंय बरं का. आता शारीरिक वय म्हणजे काय, जे काही व्यक्तीचं वय असेल ते झालं तिचं शारीरिक वय. म्हणजे आता एखादा मुलगा आहे, 10वीला आहे तो, 15 नाही तर 16 वय घेऊ, 16 वय असेल त्याचं. ठीक आहे, हे त्याचं झालं शारीरिक वय असेल. आणि मानसिक वय हे आपल्याला काढायचं असतं. तर आता ते कसं काढायचं आहे हे आपल्याला इथे बघणार आहोत पहा, की जन्मतारखेवरून शारीरिक वय काढलं जातं. आणि मानसिक वय आहे ना, तर ते कसं असतं पहा, की बिने यांनी काय केलेलं आहे, मानसशास्त्रीय चाचण्या तयार केल्या आहे. आता समजा, आता एका मुलाचं वय किती आहे पहा, 16 वर्ष आहे शारीरिक वय. आणि याच्यामध्ये प्रत्येक वयोगटासाठी काय केलेले असतात पहा, टेस्ट तयार केलेले असतात. म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किंवा 16, 16 नंतर 17, 18, 19, 20 प्रत्येक वयोगटासाठी या टेस्ट तयार केलेल्या असतात. ठीक आहे. आता जर एका मुलाचं वय जर 16 असेल समजा, ठीक आहे, आपण काय करू, सोप्या ह्याच्यापासून घेऊया. ठीक आहे. समजा 10 आहे आणि त्यांनी जर 10 वर्ष वयोगटासाठी असलेली चाचणी जर त्यांनी सोडवली, तर त्याचं वय किती असेल पहा. म्हणजे मानसिक वय आपल्याला त्याच्यावरून काढता येतं पहा. ठीक आहे. मग याच्यामध्ये बुद्धिगुणांक कसं काढतात हे आपण इथे पाहणार आहोत. तर बुद्धिगुणांक याचं एक सूत्र असलेलं आपल्याला दिसून येतं, यालाच IQ असं देखील म्हणूया. तर याच्यामध्ये आहे पहा, मानसिक वय भागिले शारीरिक वय. ठीक आहे, गुणिले 100. हे काय झालं, बुद्धिगुणांक काढण्याचं किंवा IQ काढण्याचं काय आहे पहा, सूत्र असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. हे देखील विचारू शकतात. आता याच्यामध्ये काय आहे, समजा इथं तुम्हाला सांगितलं की त्याचं शारीरिक वय किती आहे पहा, 10 आहे. आणि
त्यांनी जर 10 वर्ष वयोगटासाठी जर त्यांनी चाचणी सोडवली, म्हणून याचं इथं मानसिक वय 10 झालं. गुणिले 100. म्हणजेच काय येईल? त्याचे 100% त्याचा काय असलेला ऐकू असलेला आपल्याला दिसून येतो. आता काही एखादं मुलं असतात पहा. त्यांचं वय किती असतं पहा. समजा इथे 8 असेल. आणि त्यांनी 8 वर्ष वयोगटासाठी असलेली चाचणी सोडवली. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 पण सोडवली, 10 पण सोडवली आहे. म्हणजे 10 वर्ष वयोगटासाठी जर त्यांनी चाचणी सोडवली, तरी देखील आपल्याला इथं सांगता येतं पहा. म्हणजे त्याचं मानसिक वय किती आहे? सॉरी, शारीरिक वय 10 आहे. परंतु त्यांनी मानसिक वयोगटाची म्हणजे 10 वर्ष असलेल्या वयोगटाची चाचणी त्यांनी पूर्णतः सोडवली. त्याच्यानुसार त्याचं मानसिक वय असतं पहा. याच्यानंतर आपल्याला असं करता येईल यामध्ये, की किती येतं? तर 120 येतं. हो की नाही? 120 असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीने आपण काय करता येईल? त्यांचा IQ टेस्ट हे काढता येत असतो पहा. लक्षात आलं का? मानसिक वय, शारीरिक वय आणि मानसिक वय. नसेल आलं तर अजून एकदा सांगते मी. एका उदाहरणाने सोडून घेऊ आपण. ठीक आहे. आता एक मुलीचं नाव घेऊ आपण. सीमा. सीमा नावाची एक मुलगी आहे. ठीक आहे. सीमा ही एक हुशार मुलगी आहे. हुशार मुलगी आहे. ठीक आहे. तिचे शारीरिक वय 8 वर्ष व मानसिक वय 14 वर्ष आहे. ठीक आहे. तर तिचा बुद्धिगुणांक असा देखील क्वेश्चन येऊ शकतो बघा. किती? तर याच्यावरून आपल्याला काढता येईल पहा. सूत्र आपण पाहिलं होतं. IQ बरोबर पहिल्यांदा काय आहे पहा. मानसिक वय भागिले शारीरिक वय. मानसिक वय शारीरिक. ठीक आहे. गुणिले काय असतं पहा. 100. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. तिचं मानसिक वय 14 आहे आणि शारीरिक वय 8 आहे. म्हणजे इथं म्हणजे आता मानसिक वय कसं काढतात माहिती का तुम्हाला? की आता समजा जर इथे लक्षात येईल तुम्हाला. आता 5 वर्षाची मुलगी आहे. आता 5 वर्ष वयोगटाची जर त्यांनी टेस्ट व्यवस्थित सोडवली किंवा पूर्णतः सोडवली, त्या वयोगटासाठी असते ही 5 वर्ष. तर तिचं मानसिक वय 5 वर्ष असेल. ठीक आहे. परत 5 वर्षाच्या मुलीने 6 वर्ष वयोगटाची जर टेस्ट पूर्ण सोडवली, तर तिचं मानसिक वय 6. ठीक आहे. समजा 5 वर्षाच्या वयोगटाच्या मुलीने 7 वर्ष वयोगटाला असलेली चाचणी जर तिने पूर्णतः सोडवली, तर तिचं मानसिक वय 7 आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी टेस्ट असतात. मग ती म्हणजे जी काही प्रतिभान किंवा ज्यांची IQ लेवल म्हणा किंवा बुद्धिमत्ता जास्त असते, तर ती काय करते पहा. तिच्यासाठी म्हणजे त्या वयोगटासाठी बनवलेली टेस्ट तर ती सोडवतेच. परंतु नेक्स्ट म्हणजे पुढचे जे काही वयोगटासाठी बनवलेली टेस्ट आहे, ती देखील ती सोडवते. म्हणजे आता पहा 8 वर्षाची मुलगी आहे आणि 14 वर्ष वयोगटासाठी तयार केलेली टेस्ट देखील ती पूर्णतः सोडवते. म्हणून हे तिचं मानसिक वय झालं. ठीक आहे. आणि म्हणून मग तिचं हे IQ काढताना म्हणजे बुद्धिगुणांक काढताना काय केलं जातं सूत्र, की मानसिक वय म्हणजे 8 वर्ष वयोगटाच्या मुलीनं 14 वर्ष वयोगटासाठी असलेली चाचणी पूर्णतः यशस्वीरित्या तिने सोडवलेली आहे. म्हणून तिचं वय मानसिक वय 14 आहे. ठीक आहे. आणि शारीरिक वय किती असणार आहे? दिलेलं आहे 8 आणि गुणिले 100. आता याचं जर आपल्याला काढायचं झालं,
तर 175 येतात पहा. याला तुम्ही जर पूर्ण भाग वगैरे गुणाकार करून केलं तर 175 हा तिचा काय झाला, IQ लेवल झाली पहा. इंटेलिजंट कोशंट याला असं म्हणतात पहा. IQ टेस्ट म्हणजे इंटेलिजंट कोशंट, बुद्धी गुणांक. कळलं सगळ्यांना? लक्षात आलंय? तर आता पुढे बघूया आपण. बुद्धिमापन कसं काढलं जातं, याच्यावरून IQ टेस्ट कशा काढल्या जातात, हा देखील क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो पहा. म्हणजे असा क्वेश्चन आहे हे देऊ शकतात आणि त्याच्यानुसार IQ किती असेल हे देखील विचारलेलं आहे बरं का क्वेश्चन टीटीच्या एक्झाम मध्ये. लक्षात आलंय सगळ्यांना? बुद्धी गुणांक. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बघा, बुद्धिमापनासाठी काही कसोट्या पण आहेत, त्यांचा देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. पण त्याआधी आणखीन एक आहे, आता 140 जर असेल बुद्धी गुणांक, ठीक आहे, आणि त्याचं वर्गीकरण हे देखील आपण बघूया. आता 140 जर IQ असेल किंवा त्यापेक्षा जास्त, ठीक आहे, तर अशी जी काही मुलं असतात त्यांचं वर्गीकरण हे अलौकिक याच्यामध्ये केलं जातं पहा. 140 च्या वर IQ असलेल्या मुलांचं अलौकिक. त्याच्यानंतर पहा 130 ते 139 हे असामान्य असतात, असामान्य बालक असतात. एक्स्ट्रॉर्डिनरी त्याला म्हणतो पहा. आणि ही आहे जिनियस, ही एक्स्ट्रॉर्डिनरी. त्याच्यानंतर 120 ते 129 याचं वर्गीकरण केलेलं आहे पहा. हे कुशाग्र बुद्धिमत्ते असलेली मुलं असलेली दिसून येतात, म्हणजे व्हेरी सुपिरियर त्याला म्हणूया आपण. त्यानंतर पहा 110 ते 119 शीघ्र बुद्धिमत्ता, जे सुपिरियर डोकं आहे असं म्हणतो की नाही आपण मुलांचं. परत 90 ते 109 सामान्य ऍव्हरेज मुलं आहेत, म्हणजे ज्यांचा IQ लेवल 90 ते 109 पर्यंत असतात, ते सामान्य किंवा ऍव्हरेज सरासरीची मुलं आपण म्हणूया. त्याच्यानंतर पहा 80 ते 89 उपसामान्य, बॅकवर्ड. त्यानंतर नेक्स्ट पहा 70 ते 79 तर ही आहे अतिसामान्य. अतिसामान्य जे काही मुलं आहेत तर त्यांचा IQ लेवल किती असतो पहा, 70 ते 79. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पहा 60 ते 69. 60 ते 69 यांचं वर्गीकरण आपण अल्पबुद्धी, बॉर्डर, अल्पबुद्धी. हे दिसतंय का सगळ्यांना? हे बघितलं हे बघा इकडे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 40 ते 59. तर याच्यामध्ये जी मुलं असतात ती मंद असतात, मंद बुद्धीची. 20 ते 39 याच्यामधली जी काही मुलं असतात ती जड बुद्धीची असतात पहा.
आणि 20 पेक्षा कमी, ज्याला आपण काय म्हणू, निर्बुद्धी. ॲबनॉर्मल असं देखील म्हणलेलं चालतं. म्हणजे काहीतरी याच्यामध्ये काय असतो, फॉल्ट असतो अनुवंशिकतेचा मुळे पहा. ठीक आहे. म्हणजेच मतिमंद असलेली बालक, असं देखील आपल्याला लक्षात येतं. 40 ते 59, 20 ते 39 आणि 20 पेक्षा कमी एकदम निर्बुद्धी असलेले दिसून येतात पहा. ठीक आहे. तर ह्याचं अनुकरण, ह्याचं वर्गीकरण लक्षात घ्या. ह्याच्यावर देखील क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. 140 ते पेक्षा जास्त असेल अलौकिक, ते 20 पेक्षा कमी असलेली मुलं निर्बुद्धी जे काही आहे असं वर्गीकरण केलेलं असतं. आणि हे कशावरून करतात पहा, की बुद्धी गुणांकावरून केलेलं वर्गीकरण असतं. म्हणजे ज्या वयामध्ये असतात त्या वयोगटासाठी त्या चाचण्या पूर्ण सोडू शकतात आणि त्याच्या वरचे पण सोडू शकतात. म्हणजे पुढच्या वयोगटासाठी केलेल्या पण या चाचण्या सोडू शकतात पहा. ठीक आहे. आणि आता ही जी सरासरी असेल, तर ती जी काही मुलं आहेत, तर त्यांना काय केलेलं असतं पहा, म्हणजे त्यांच्या वयोगटासाठी दिलेल्या चाचण्या देखील ते सोडू शकत नाही किंवा त्याच्यापेक्षा आधीच्या देखील चाचण्या त्यांना दिलेल्या असतात. म्हणजे आता जर 10 वर्ष वयोगट असेल, तर 8 असेल किंवा 9, 8, 7, 6 या वयोगटासाठी त्यांना टेस्ट दिलेल्या असतात पहा. आणि त्याच्यानुसार काय केलेलं असतं, मग बुद्धिगुणांक काढलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, आले लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण. हो, विशेष स्पेशल एज्युकेशन साठी जे असतात मुलं, त्यांना त्यांचा जो काही IQ लेवल आहे तो कमी असतो. ठीक आहे. तर आता पुढे आपण जाणार आहोत. तर टाइम आहे का, झालाय आपला? ठीक आहे. बरं, याच्यामधले 1, 2, 4 क्वेश्चन आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग उद्या आपण बुद्धिमापन कसोट्या पाहूयात. म्हणजे याच्यामध्ये काही व्यक्तिगत आहेत पहा, काही सामूहिक टेस्ट आहेत, शाब्दिक स्वरूपाच्या, अशाब्दिक स्वरूपाच्या टेस्ट आहेत. तर त्यांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे पहा. तर तो पुढच्या सेशनला. आता 1, 2 क्वेश्चन आपण याच्यामध्ये कसे विचारले जातात पहा, ते बघणार आहोत. या बुद्धिमत्तेच्या जो काही टॉपिक आपण बघितला त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आलेले आहेत, तर त्यांचा आपण अभ्यास करू. आता पहा, लक्षात घ्या. पहिली बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली सांगा बरं? पहिली बुद्धिमापन चाचणी, मापन चाचणी कोणी तयार केली? तर ऑप्शन्स नाही देता. कोणी तयार केली सांगा, म्हणजे हे ह्याच्यावर सांगा ना, कमेंटवर. पहिली जी काही बुद्धिमापन चाचणी आहे, बिने आणि सायमन यांनी तयार केलेली दिसून येते. ठीक आहे, व्हेरी गुड. बिने आणि सायमन यांनी पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली आहे पहा. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आहे शारीरिक वय म्हणजे काय सांगा बरं आता? शारीरिक वय म्हणजे काय? सांगा, शारीरिक वय म्हणजे काय? हा, जे काही जन्मतारखेवरून ठरलेलं वय असतं. ठीक आहे ना, जन्म तारखेवरून ठरलेलं वय. ऑप्शन देत बसल्यास फार वेळ लागेल आपल्याला. नंतर नेक्स्ट सेशन मध्ये मग ते क्वेश्चन आणि ऑप्शन तुम्हाला 30 एक क्वेश्चन नंतर आधीचं जसं सेशन मध्ये केलं होतं तसं आपण घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा,
पुढचा जो काही क्वेश्चन आहे, जर जर व्यक्तीचे वय, शारीरिक वय घेऊया, शॉर्टली द्या, शारीरिक वय 10 वर्ष असेल आणि मानसिक वय 10 वर्ष असेल, तर IQ किती? तर त्याचा IQ सांगा बरं. व्हेरी गुड. तर काय असणार आहे पहा, 100%. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पहा आपण. तर जे काही बुद्धी गुणांकाचं सूत्र आहे पहा, तर ते कुणी दिलं आहे सांगता येतं का? टॅरमन या मानसशास्त्रज्ञांनी हे सूत्र सांगितलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. बुद्धी गुणांक बुद्धी गुणांक सूत्र कोणी दिले पहा, सांगता येईल? हा, व्हेरी गुड, टर्मन. टर्मन हा जो काही मानसशास्त्रज्ञ होता, त्यांनी काय केलेलं आहे पहा, बुद्धी गुणांकाचं सूत्र त्यांनी सांगितलेलं दिसून येतं आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बुद्धिमत्ता चाचणीचा जनक. बुद्धिमत्ता चाचणीचा जनक, जनक कोणाला म्हणतात सांगा? बिने. गुड. बिने यांना बुद्धिमत्ता चाचणीचा जनक, अल्फ्रेड बिने, बरोबर आहे, यांना म्हणतात पहा. तर अशा पद्धतीने आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया. 140 व त्यापेक्षा जास्त बुद्धी गुणांक असलेली मुले यांचे वर्गीकरण सांगा बरं. 140 पेक्षा जास्त आहेत. गुड. अलौकिक. अशा रीतीने क्वेश्चन तुम्हाला देतात पहा, म्हणजे 60 ते 69 असेल, मग यामध्ये मंद, जड, लौकिक, कुशाग्र असे ऑप्शन देतात आणि त्याच्यामध्ये मग थोडं कन्फ्युज होतं. तर हा देखील महत्वाचे जे काही सांगितलेले आहे ते थोडं लक्षात ठेवलं तुम्ही, 2-4 वेळेस जर वाचलं तर नक्की ते तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे, इथेच आपण आज थांबूयात. राम सर. येस मॅडम, येस येस. आजची रेकॉर्डिंग स्टॉप करूया. ज्यांचा प्रवेश